आपल्यासोबत ठाकरे शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे आहेत. साहेब काय सांगाल, शिंदेंच्या शिवसेनेतील नाराजी पुढे आली आहे. अब्दुल सत्तार असं म्हणतात की माझ्या मतदारसंघाला निधी दिला जात नाही. संजय सिरसाट यांच्याकडे जे आहे ते त्यांचं बोट आहे आणि जर या रोगावर वेळेच उपचार नाही केला तर पक्षाला याचा मोठा फटका सहन करावा लागेल. खरं तर शिंदेंचा पक्षच नाही, शिंदेंची गँग आहे एक. त्याच्यामुळे त्याला पक्ष म्हणणं चूक आहे आणि त्याच्यामुळे गँगमध्ये असं गँगवॉर होत असतं. तसं गँगवॉर मला असं वाटतं इथं सत्तारांचं आणि शिरसाटांचं होत असेल. हे सत्य आहे की शिरसाटांनी निधी देताना दुजाभाव केलेला आहे आणि तो सगळ्यांशीच केलेला आहे. त्यामुळे सत्तारांशी केला हे काही मोठी गोष्ट आहे असं मला तरी वाटत नाही. आमदार संजय गायकवाडांचे एक वक्तव्य समोर आले. त्यास म्हणतात की दगलबाज शिवाजी आणि शिवाजी कोण होता या पुस्तकावर जे आहे ते बंदी घालण्यासाठी आगामी अधिवेशनात मी मुख्यमंत्र्याकडे आग्रही मागणी करणार आहे. पण आपण इकडे म्हणतो की बाळासाहेबांच्या विचारावर शिवसेना चालते. खरं तर बाळासाहेबांच्या वडिलांनीच प्रबोधन ठाकरेंनी दगलबाज शिवाजी हे पुस्तक लिहिले आणि असं असताना गायकवाड म्हणतात की त्यावर बंदी घातली पाहिजे. खरं तर गायकवाड फक्त कव्हर पेज बघतात, आतमधलं काही बघत नाही, आतमधलं काही वाचत नाही. फक्त कव्हर पेज बघून प्रतिक्रिया देतात. त्याच्यात काय आतमध्ये काय लिहिलेलं आहे, कोणत्या भूमिकेने, किमान प्रस्तावना जरी वाचली असती दोन्ही पुस्तकाची तरी पुस्तकाचा अर्थ कळाला असता. परंतु गायकवाडांच्या या बोलण्याला अज्ञानपणावर आपण नेहमी बोलणं मला असं वाटतं आपण अज्ञानी होऊन जाऊ. पण प्रबोधनकार ठाकरेच्या पुस्तकावरच बंदी घाला असं म्हणतात ते. अरे ते गायकवाडांना काय प्रबोधनकारांनी काय विचार मांडलेले काय माहिती आहे त्यांना. आले लोक आहे, मी सांगितलं ती गँग आहे एक. आले त्याच्यामुळं काय आता त्याला जास्त बोलणं त्या गायकवाडाच्या विषयी. इंधनाचा काळाबाजार करण्यासाठी 80% लोक रांगेत उभे राहतात. पेट्रोल पंपावर कॅनमध्ये जे ते पेट्रोल आणि डिझेल देणं बंद केलं तर गर्दी कमी होईल असं गिरीश महाजन म्हणतात. खरं तर आपण बघतोय 12-12 तास शेतकरी रांगेत उभे आहेत आणि त्यात हे वक्तव्य समोर आले. हे पहा, मी आत्ता जस्ट ग्रामीण भागातून आलो, 2 तालुक्यातून आलो. प्रत्येक पेट्रोल पंपावर लाईन आहे, प्रत्येक. ते काही कोणी कॅन घेऊन उभं नाही आहे. कोणाचं ट्रॅक्टर आहे, कोणाचं क्रुझर आहे, कोणाची जीप आहे, कोणाची कार आहे, आणखी ते छोटा हत्ती वगैरे काय अशा बऱ्याच गाड्या आहे. किलोमीटरभर रांग आहे. त्याच्यावर गिरीश महाजन सर्वसामान्य माणसाचं दुखणं गिरीश महाजन किंवा भारतीय जनता पार्टीला नाही कळणार या गोष्टी. त्याच्यामुळे वाचाळ लोक आहेत, देशातले लोक वेडे. हे जेवढे शहाणे सगळे निर्माण झालेले की 80% लोक पागल आहे का? 60 कशासाठी करतील? लागतं म्हणून करत असतील ना. शिंदेंच्या शिवसेनेचे 40% आमदार जे आहेत ते भाजपच्या संपर्कात येत आहेत असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. मग या राजकीय ह्याच्यात मी जात नाही. रोहित पवार का बोलले आणि कसे बोलले याच्यात मला काही जास्त माहिती नाही. शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत तांबे यांना धमकी दिल्याप्रकरणी आता जिल्हा व सत्र न्यायालयाने गायकवाड यांच्या चौकशीची परवानगी दिली आहे. चांगलं आहे. खरं तर उशीर केला, याला कोर्टात जावं लागतं. पोलीस काय चांगला शब्द आला असता तोंडात, परंतु पोलीस काय करतात. आत्तापर्यंत पोलिसांनी गुन्हा दाखल करून गायकवाडाला बेड्या ठोकायला पाहिजे होता. परंतु पोलीस सत्ताधारी पक्षाचे बटीक बनलेले. पोलिसांना बाकी शिवाजी महाराजांविषयी कोण बोलतो आणि पुस्तकाविषयी काय बोलतो आणि व्यक्ती स्वातंत्र्य काय याला काही घेणं देणं नाही. छत्रपती संभाजीनगरमधील एका पंपावरील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका हायवेमध्ये जे चक्क 25,000 रुपयाचं डिझेल टाकताना पाहायला मिळतात. माझ्याकडे शेतकऱ्याला डिझेल मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. हे पण काल मी जी माहिती घेतली, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री एका पंपावर गेले होते. तिथं स्टॉक नाही, असं नो स्टॉक असा लावला होता बोर्ड आणि प्रत्यक्षात 3,000 लिटर डिझेल होतं. असं बऱ्याच ठिकाणी आहे. आणि सामान्य माणूस एक कुठला तरी मी व्हिडिओ बघितला 2 लिटर द्या म्हणतो, टावं फोडतो आहे. फक्त 2 लिटर डिझेल द्या म्हणतो आहे. आणि इथं 25,000 रुपयाचं डिझेल एका गाडीमध्ये भरलं जातं त्या कोणत्या हायवा-बेवामध्ये. कारण तो वाळूवाला आहे ना. वाळूवाला यांना काहीतरी देत असेल. शेतकरी 2 लिटर 10 लिटरचं काय देणार आहे? आणि शेतकरी पूर्णपणे लाईनमध्ये उपाशीच म्हणता येईल आणि हायवावाला वाळूवाला तुपाशी आहे. 2 दिवसापूर्वी तुमचीसुद्धा गाडी पंपावर रांगेत होती. होती ना. मग आता त्याला काय, मी सामान्य ग्राहकासारखं उभा होतो.
मला असं वाटतं 9 वाजेपासून तर 4 तास डिझेल घेण्यासाठी माझी गाडी उभी होती, लाईनमध्ये उभी होती. मी काही कोणाला फोन नाही केला. मी एक सामान्य ग्राहकासारखं उभा राहून माझ्या ड्रायव्हरने 4 तास रात्री 9ला उभा केलं तर रात्री 1ला डिझेल मिळालं त्याला. आता आपण बघतोय सध्या जे आहे ते सोशल मीडियावर कोकरोच जनता पार्टीचा बोलबाला पाहायला मिळतो. अभिजित दिप्पेन जे आहे ते त्याची स्थापना केली आणि प्रचंड मोठा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतो. नाही, खरं तर हे सोशल मीडियावर झालेलं आहे आणि खरं तर ज्या राजकीय व्यवस्थेचं अपयश मानायला पाहिजे. सगळ्याच राजकीय पक्षाच्या व्यवस्थेचं किंवा त्यांच्या विचाराचं हे अपयश मानायला पाहिजे. कारण सामान्य माणसाला कोणीच समर्थ वाटत नसेल, कारण प्रत्येकाला कधी ना कधी सत्ता, कधी ना कधी काही ना काही दिलेलं आहे. आणि असं असताना मला असं वाटतं त्याच्यात यश कुठं दिसत नाही. आणि म्हणून अशा पद्धतीनं न्यायमूर्ती, मुख्य न्यायाधीश जे काय झुरळ काय म्हणले तरुणांना, मग तरुणांनी त्यांच्या व्यथा, मग कोणाच्या परीक्षेचे पेपर फुटलेले आहे, कोण बेरोजगारीनं त्रस्त आहे. तर मला वाटतं या सगळ्यांनी मिळून ही जर अशा पद्धतीने एखादं व्यासपीठ निर्माण केलं असेल आणि त्याला प्रचंड मला वाटतं हा एक समाजातील अशांततेची प्रतिक्रिया आपण समजायला काहीच हरकत नाही. विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं शिवसेनेची काय भूमिका असणार आहे? शिवसेना एकटी भूमिका नाही मांडणार. महाविकास आघाडी म्हणून एक 2-3 दिवसात आम्ही एकत्रित चर्चा करू. आमचं तसं होमवर्क झालेलं आहे. एकत्रित बसून कोणी कोणत्या जागा लढायचं याचा निश्चित निर्णय 2-3 दिवसात आम्ही घेऊ. मात्र शिवसेना ज्यावेळेस एकत्र होते, ज्या जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या, आता त्या जागा ज्या आहेत ते भाजप मागते शिंदेकडून. ते त्यांचं मला नाही माहिती. भारतीय जनता पार्टी जे तुमचं ते पण माझं आणि जे माझं ते माझंही भारतीय जनता पार्टीची नीतीच आहे. ते आता कळेल त्यांना, शिंदेंना आणि अजित पवारच्या पक्षांना. पण मला वाटतं आम्ही महाविकास आघाडी मिळून निश्चित सगळे एकत्रित लढू. निश्चित आपण बघतो आपल्यासोबत ठाकरे शिवसेनेचे नेते आमदार दानवे होते, ज्यांनी आपल्या संवाद साधला आहे. कॅमेरा पर्सन अमित आडेसर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.